श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्रीमद् भागवत कथामृत भाग 13 अध्याय 24 मत्स्य अवताराची कथा। मत्स्य अवताराविषयी सांगताना शुकदेव परीक्षितास म्हणाले, राजन, त्यावेळी सत्यव्रत नावाचे एक मोठे उदार आणि भगवतपरायण राजर्षी केवळ जल प्राशन करून तपस्या करीत होते। त्याच सत्यव्रत महाराजांना भगवंतांनी वैवस्वत मनू बनविले। एके दिवशी ते नदीत तर्पण करीत असताना त्यांच्या ओंजळीतील पाण्यात एक लहान मासोळी आली। राजाने तिला पुन्हा पाण्यात सोडून दिले। त्यावेळी त्या मासोळीने करुण स्वरात म्हटले, हे राजन, आपण अत्यंत दीनदयाळू आहात। मला मोठे मोठे मासे खाऊन टाकतील, त्यामुळे माझा जीव व्याकुळ होत आहे। आपण मला नदीत का सोडित आहात? राजाला तिची करुणा आली आणि त्याने तिला कमंडलूतील पाण्यात ठेवले। आश्रमात आल्यानंतर रात्रीतून ती मासोळी कमंडलूच्या आकाराची झाली। त्यावेळी ती मासोळी म्हणाली, राजन, मला मोठ्या पात्रात ठेव। राजाने त्या मासोळीस बाहेर काढून माठात ठेवले, परंतु ती मासोळी 2 घटिकेतच 3 हात वाढली। राजाने तिला सरोवरात सोडले, परंतु थोड्याच वेळात तिला ते सरोवर सुद्धा पुरेनासे झाले। शेवटी राजाने त्या मासोळीस समुद्रात नेऊन सोडले। त्यावेळी ती मासोळी अत्यंत मधुर स्वरात म्हणाली, राजर्षी, मला समुद्रात सोडू नकोस। समुद्रातील मगर आदी प्राणी मला खाऊन टाकतील। सत्यव्रताने विचारले, मत्स्याचे रूप धारण करणारे आपण कोण आहात? नक्कीच तुम्ही सर्वांतर्यामी श्रीहरी आहात। जीवावर अनुग्रह करण्यासाठी आपण जलचराचे रूप घेतले आहे। ज्यावेळी जगतपती मत्स्य भगवंताने आपल्या प्रिय भक्त राजर्षी सत्यव्रताची ही प्रार्थना ऐकली, त्यावेळी त्याने राजाचे हित करण्यासाठी त्यांना प्रलयकालीन समुद्रात विहार करण्यास सांगितले। भगवान पुढे म्हणाले, राजन, आजपासून 7व्या दिवशी भूलोक, पाताळ आदी 3 लोक प्रलयाच्या समुद्रात बुडतील। त्यावेळी माझ्या प्रेरणेने तुमच्या जवळ एक नौका येईल। त्यावेळी तुम्ही समस्त प्राण्यांची सूक्ष्म शरीरे घेऊन सप्त ऋषीसह नौकेत चढा। बरोबर समस्त धान्य आणि छोट्या मोठ्या बियांचे साठे ठेवा। ज्यावेळी वादळामुळे नाव डगमगू लागेल, त्यावेळी मी या मत्स्य रूपात येईन। तेव्हा तुमची नाव वासुकी नागाच्या द्वारा माझ्या शिंगांना बांधून टाका। यानंतर जोपर्यंत ब्रह्मदेवाची रात्र असेल तोपर्यंत मी ही नाव ओढत समुद्रात विचरण करीन। त्यावेळी तुम्ही जे जे प्रश्न कराल त्यांचे उत्तर मी उपदेशांच्या रूपात देईन। माझ्या अनुग्रहामुळे माझा खरा महिमा, ज्याचे नाव परब्रह्म आहे, ते तुमच्या हृदयात प्रकट होईल आणि तुम्ही त्याला योग्य प्रकारे जाणू शकाल। सत्यव्रत त्या समयाची वाट पाहत मत्स्यरूप भगवंतांच्या चरणांचे चिंतन करीत राहिले। भगवंतांनी सांगितलेली ती वेळ येऊन ठेपली। राजाने पाहिले की समुद्र आपली मर्यादा सोडून वाढतो आहे। त्यावेळी सत्यव्रताने भगवंतांचे स्मरण केले आणि नाव आली। सप्तऋषी आणि धनधान्यांच्या बीजासह ते नावेत बसले आणि भगवंतांचे ध्यान केले। त्याच वेळी मत्स्य भगवान प्रकट झाले। राजाने आपली नाव वासुकी नागाच्या द्वारे त्या मत्स्याच्या शिंगांना बांधली। सर्व ऋषी राजासह भगवंतांची स्तुती करू लागले। त्यावेळी पुरुषोत्तम भगवंतांनी आत्मतत्वाचा उपदेश केला। त्यानंतर प्रलयाचा अंत झाला। ब्रह्मदेवांची निद्रा संपली। त्यावेळी भगवंतांनी हयग्रीव असुरास मारून त्याच्याकडून वेद हिसकावून घेतले आणि ब्रह्मदेवांना दिले। भगवंतांच्या कृपेने सत्यव्रत ज्ञान आणि विज्ञान यांनी परिपूर्ण होऊन त्या कल्पामधील वैवस्वत मनू झाले। भगवान आणि सत्यव्रताचे हे आख्यान आणि संवाद जे ऐकतील ते सर्व पापातून मुक्त होतील। येथे अध्याय 24 संपन्न झाला। अष्टम स्कंद समाप्त। नववा स्कंद वैवस्वत मनूच्या पुत्रांची राजा सुद्युम्नाची कथा।
परीक्षिताच्या इच्छेप्रमाणे शुकदेव वैवस्वत मनुच्या वंशाचे वर्णन करून सांगू लागले. ते म्हणाले, हे राजन, परमपुरुष परमात्मा लहान मोठ्या सर्व प्राण्यांचे आत्मा आहेत. प्रलयाच्या वेळी केवळ ते एकटेच होते. हे विश्व अथवा अन्य काहीच नव्हते. परमेश्वराच्या नाभीतून सुवर्णमय कमळ प्रकट झाले. त्यातच चतुर्मुख ब्रह्मदेवांचा आविर्भाव झाला. ब्रह्मदेवांच्या मनातून मरीची प्रकट झाले. मरीचींना कश्यप नावाच्या पुत्राची प्राप्ती झाली. विवस्वानाच्या नाव असलेल्या नावाच्या पत्नीपासून श्राद्धदेव मनुचा जन्म झाला. श्राद्धदेवांना 10 मुलांची प्राप्ती झाली होती. त्यांची नावे होती इक्ष्वाकु, नृग, शर्याती, दिष्ट, दृष्ट, करुष, नारिष्यंत, पृषद, नभग आणि कवी. वैवस्वत मनु बरीच वर्षांपर्यंत संतानहीन होते. वशिष्ठ ऋषींनी त्यांचेकडून पुत्रप्राप्तीसाठी मित्रावरून नावाचा यज्ञ करविला. वैवस्वतांची पत्नी श्रद्धा हिने यज्ञ करणाऱ्या होताकडे जाऊन याचना केली की तिला कन्याच व्हावी. त्या ब्राह्मणाने त्या विनंतीप्रमाणे कन्येसाठी आहुती प्रदान केल्या. यथासमयी श्रद्धाला कन्यारत्नाची प्राप्ती झाली. परंतु श्राद्धदेवास आनंद झाला नाही. त्यांनी वशिष्ठ मुनींना विचारले, गुरुदेव, पुत्राऐवजी कन्या कशी झाली? वशिष्ठांनी अंतर्ज्ञानाने ओळखले की होताने कन्येचाच संकल्प केला होता. वशिष्ठ मुनी म्हणाले, राजन, तुमच्या इच्छेप्रमाणे मी तपस्या करून श्रेष्ठ असा पुत्र देईन. वशिष्ठांनी भगवंतांची स्तुती केली. श्रीहरींनी हवा तसा वर दिला. त्याच्या प्रभावाने कन्या इला पुत्र सुद्युम्न झाली. यथाकाळी सुद्युम्नाने राजसूत्रे हाती घेतली. एकदा सुद्युम्न मृगयेसाठी अरण्यात गेला असताना त्याला एका हरिणाने खूप दूर दूर नेले. शेवटी तो मेरू पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका वनात शिरला. त्या वनात भगवान शंकर पार्वती समवेत विहार करीत असत. त्या वनात प्रवेश करताच सुद्युम्नाने पाहिले की तो स्त्री झाला आहे आणि त्याचा घोडा घोडी झाला आहे. त्याच्या बरोबर असलेले सर्व अनुचर सुद्धा स्त्रिया झाले होते. परीक्षिताने शुकदेवांना विचारले, गुरुदेव, या वनात प्रवेश करताच सर्व पुरुष स्त्रिया का झाले? शुकदेव म्हणाले, राजन, एकदा त्या वनात शंकर पार्वती विहार करीत असताना काही ऋषी मुनी तेथे आले. त्यांना पाहून पार्वती लाजल्याप्रमाणे झाले. त्यावेळी भगवान शंकरांनी तिला प्रसन्न करण्यासाठी म्हटले, हे प्रिये, या वनात माझ्याशिवाय जे पुरुष येतील ते स्त्री होतील. त्यावेळपासून त्या वनात जाताच पुरुष स्त्रीरूप धारण करू लागले. यामुळे पुरुष त्या वनात प्रवेश करीत नसत. शक्तिशाली बुधाने पाहिले की त्याच्या आश्रमाजवळ अनेक स्त्रियांच्या समूहात एक सुंदर स्त्री विचरण करते आहे. बुधास त्या सुंदर स्त्रीबरोबर विवाह करण्याची तीव्र इच्छा झाली. त्या सुंदर स्त्री सुद्धा तो चंद्रकुमार बुध आवडला. त्या दोघांनी विवाह केला. त्यांना यथाकाळी एका उत्तम पुत्राची प्राप्ती झाली. अशा अवस्थेत असताना त्या स्त्रीने महर्षी वशिष्ठांचे ध्यान केले. सुद्युम्नाची अशी अवस्था पाहून महर्षींना अत्यंत वाईट वाटले. त्यांनी सुद्युम्नाला पुन्हा एकदा पुरुष बनविण्यासाठी भगवान महादेवांची प्रार्थना केली. महादेव प्रसन्न झाले आणि म्हणाले, वशिष्ठ मुनी, तुमचे यजमान सुद्युम्न 1 महिना पुरुष आणि 1 महिना स्त्री असतील. अशा प्रकारे सुद्युम्न पृथ्वीचे पालन करू लागले. वृद्धावस्था प्राप्त झाल्यावर त्यांनी आपले राज्य पुत्र पुरुरवा यास देऊन स्वयं तपस्या करण्यास ते निघून गेले. येथे अध्याय 1 आणि 2 संपन्न झाला. महर्षी च्यवन आणि सुकन्याचे चरित्र. राजा शर्यातीचा वंश. मनुपुत्र राजा शर्याती वेदांचा निष्ठावान विद्वान होता. त्याची एक कमललोचना कन्या होती. तिचे नाव होते सुकन्या. एके दिवशी राजा शर्याती आपल्या कन्येसह वनात फिरत फिरत च्यवन ऋषींच्या आश्रमाजवळ आला. सुकन्या आपल्या सख्यांसमवेत त्या वनात आनंदाने विहार करीत होती. त्यावेळी तिला एक मोठे वारूळ दिसले. त्याला 2 भोके असून त्यात काजव्याप्रमाणे काहीतरी चमकत होते. सुकन्येने उत्सुकतावश एक काटा घेऊन त्या छिद्रात टोचला. तत्काळ त्यातून रक्त येऊ लागले. ते पाहून त्या सर्व मुली घाबरून दूर पळाल्या. याच वेळी शर्यातीच्या सैनिकांचे मलमूत्र बंद झाले.
राजा शर्यातीस याचे मोठे आश्चर्य वाटले. त्याने सैनिकांना विचारले, अरे सैनिकांनो, तुमच्यापैकी कोणी च्यवन ऋषींप्रती काही अनुचित व्यवहार केला आहे काय? मला नक्की वाटते की आपल्यापैकी कोणीतरी ऋषींचा अपराध केला आहे. त्यावेळी सुकन्येने भीत घडलेली घटना सांगितली. महाराज शर्याती अत्यंत घाबरून गेले. त्यांनी वारुळात लपलेल्या च्यवन ऋषींची स्तुती करून त्यांना प्रसन्न करून घेतले. त्यानंतर त्यांचे मनोगत जाणून त्यांनी आपली कन्या त्यांना अर्पण केली आणि या संकटातून सुटून आपल्या राजधानीस ते परत आले. सुकन्या अति क्रोधी च्यवन ऋषींची अत्यंत सावधानतेने सेवा करू लागली. काही काळानंतर त्यांच्या आश्रमात दोन्ही अश्विनी कुमार आले. ऋषींनी त्यांचा यथायोग्य सत्कार केला आणि म्हणाले, हे कुमारांनो, तुम्ही दोघे समर्थ आहात, तेव्हा मला युवा अवस्था प्रदान करा. माझे रंग, रूप आणि अवस्था अशी करा ज्यामुळे युवतींना मी प्रिय होईन. मला माहीत आहे की आपण यज्ञातील सोमरसाचे अधिकारी नाहीत, तरी मी आपणास सोमरसाचा भाग देईन. अश्विनी कुमारांनी ऋषींच्या म्हणण्यास होकार दिला. त्या कुमारांनी ऋषींना सिद्धांनी निर्माण केलेल्या एका कुंडाजवळ नेले. त्यात तिघांनी सचैल स्नान केले आणि आश्चर्य असे की त्यातून 3 युवा अवस्थेतील सुंदर पुरुष बाहेर आले. ते तिघे एकाच आकृतीचे आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी होते. त्या तिघांमध्ये आपला पती कोणता हे सुकन्येस ओळखता येईना. त्यावेळी कुमारांनी युवा अवस्थेतील च्यवन ऋषींना सुकन्येच्या सुपूर्द केले आणि ते निघून गेले. युवा च्यवन आणि सुकन्या आनंदात राहू लागले. एके दिवशी यज्ञ करण्याच्या इच्छेने महाराज शर्याती च्यवन ऋषींच्या आश्रमात आले. कन्येने त्यांचे स्वागत केले. आपल्या कन्येबरोबर च्यवन ऋषींच्या स्थानी एका युवकास पाहून राजाने सुकन्यावर खूप तोंडसुख घेतले. त्यावेळी तिने च्यवन ऋषींच्या युवा प्राप्तीची कहाणी पित्यास सांगितली. च्यवन ऋषींनी महाराजांना नमस्कार केला. राजांच्या संकल्पानुसार च्यवन ऋषींनी वीर शर्यातीकडून सोमयज्ञाचे अनुष्ठान करविले आणि आपल्या प्रभावाने अश्विनी कुमारांना सोमपान करविले. शर्यातीला 3 पुत्र होते. ते उत्तानब्रही, अनर्त आणि भूरिशेन. अनर्ताचा मुलगा होता रेवत. रेवताने समुद्राच्या आत कुशस्थळी नावाचे एक नगर वसविले होते. रेवतास 100 पुत्र होते आणि सर्वात मोठा होता कुकुग्नी. याच्या मुलीचे नाव होते रेवती. तिच्यासाठी योग्य वर शोधण्यास कुकुग्नी ब्रह्मदेवांकडे गेले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी आपली मुलगी बलरामांना देऊन विवाह केला होता. अध्याय 3 समाप्त झाला. नाभाग आणि अंबरीषाची कथा. शुकदेव परीक्षिताला सांगू लागले, हे राजन, मनुपुत्र नभग याचा पुत्र होता नाभाग. त्याने अनेक वर्षे ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून ज्यावेळी तो परतला त्यावेळी त्याच्या मोठ्या भावांनी राज्याच्या संपत्तीची वाटणी अगोदरच केली होती. त्याच्या वाट्याच्या भागात त्यांनी वृद्ध पित्यास दिले होते. नाभाग पित्याकडे गेला आणि त्याने वाटणी संबंधी विचारले. पिता म्हणाला, पुत्रा, तू त्यांचे म्हणणे ऐकू नकोस. जवळच मोठे बुद्धिमान अंगिरस गोत्राचे ब्राह्मण सध्या एक महान यज्ञ करीत आहेत, परंतु प्रत्येक 6व्या दिवशी ते एक चूक करीत आहेत. तू त्या महात्म्यांकडे जाऊन वैश्वदेव संबंधी 2 सूक्त त्यांना सांग. ज्यावेळी ते स्वर्गात जाऊ लागतील त्यावेळी यज्ञातून उरलेले धन धान्य तुला ते देतील. पित्याच्या आदेशानुसार नाभागाने त्या अंगिरस गोत्रांच्या ब्राह्मणांनी यज्ञाचे उरलेले धन धान्य नाभागाला दिले आणि ते स्वर्गात निघून गेले. ज्यावेळी नाभाग धन घेऊ लागला त्याचवेळी काळ्या रंगाचा एक पुरुष आला आणि म्हणाला, हे युवका, या यज्ञभूमीत जे काही उरलेले धन धान्य हे सर्व माझे आहे. नाभाग म्हणाला, पुरुष श्रेष्ठा, ऋषींनी हे धन मला दिले आहे, त्यामुळे हे धन धान्य माझे आहे. तो पुरुष म्हणाला, या बाबतीत तू तुझ्या पित्यास विचार. नाभागाने पित्यास त्या संबंधी विचारले. पिता म्हणाला, पुत्रा, यज्ञात उरलेले धन धान्य महादेवांनाच मिळावयास हवे. नाभागाने भगवान शंकरांच्या चरणी साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाला, हे प्रभो, सर्व धन आपलेच आहे असे माझ्या पिताश्रींनी सांगितले आहे. मी आपला अपराधी आहे. आपण हे धन घेऊन जावे. त्यावेळी रुद्र भगवान म्हणाले, तुझ्या पित्याने योग्य निर्णय दिला आहे आणि तू मला सत्य सांगितलेस. मी तुला सनातन ब्रह्मतत्वाचे ज्ञान देतो.
या यज्ञातील शेष धन जो माझा भाग आहे तो सुद्धा मी तुलाच देत आहे, याचा स्वीकार कर, असे बोलून भगवान रुद्र अंतर्धान पावले. जो साधक प्रातःकाळ आणि सायंकाळ या आख्यानाचे एकाग्र चित्ताने श्रवण करतो तो प्रतिभाशाली आणि वेदज्ञ होतो. श्री शुकदेव नंतर अंबरीषाचे चरित्र सांगू लागले. ते म्हणाले, राजन, अंबरीष मोठे भाग्यवान सम्राट होते. पृथ्वीचे सप्तद्वीप, अचल संपत्ती आणि अतुलनीय ऐश्वर्य त्यांना प्राप्त होते. त्यांनी आपली सर्व कर्मे यज्ञपुरुष इंद्रियातीत भगवंतांना समर्पित केली होती. भगवान श्रीकृष्णांची आराधना करण्यासाठी त्यांनी 1 वर्षपर्यंत एकादशी प्रधान द्वादशी व्रत केले. व्रताची समाप्ती झाल्यावर कार्तिक महिन्यात त्यांनी 3 रात्रींचा उपवास केला आणि यमुनेत स्नान करून मधुवनात भगवान श्रीकृष्णांची पूजा केली. ब्राह्मणांना स्वादिष्ट आणि गुणकारी भोजन करून त्यांना गायी दान दिल्या. ज्यावेळी व्रताची पारणे सोडण्याची वेळ आली त्याच वेळी दुर्वास ऋषी अतिथीच्या रूपात तेथे आले. अंबरीषाने त्यांचे यथायोग्य स्वागत करून पाद्यपूजा केली आणि भोजनासाठी प्रार्थना केली. दुर्वास ऋषींनी ती विनंती मान्य करून ते स्नानासाठी यमुना नदीवर गेले आणि ब्रह्माचे ध्यान करीत सावकाश स्नान करू लागले. द्वादशीचा मुहूर्त टळून जाऊ लागला, परंतु दुर्वास ऋषी काही आले नाहीत. त्यावेळी विप्रांबरोबर विचारविनिमय करून राजपुरोहितांनी असा सल्ला दिला की महाराजांनी केवळ तीर्थप्राशन करावे. त्यानुसार अंबरीषाने तीर्थप्राशन करून व्रताची सांगता केली. थोड्याच वेळात दुर्वास ऋषी आपले स्नान संध्या आदी आटोपून आले. त्यांना अंतर्ज्ञानाने कळले की राजाने तीर्थ घेऊन पारणे सोडले आहे. त्यावेळी त्यांना भयंकर क्रोध आला आणि त्यांनी आपल्या जटेतील एक केस काढून खाली आपटला. त्यातून एक कृत्या निर्माण झाली आणि ती अंबरीषावर धावून गेली. त्याच वेळी अंबरीषाचे संरक्षण करणारे विष्णू चक्राने त्या कृत्येस जाळून टाकले आणि ते दुर्वासांच्या मागे लागले. दुर्वास ऋषी धावत धावत प्रथम इंद्राकडे गेले, परंतु इंद्राने त्या चक्रापासून सुटका करण्याची असमर्थता प्रकट केली. तेथून ते भगवान शंकर आणि ब्रह्मदेवांकडे गेले, परंतु कोणीच काही मदत करू शकले नाहीत. शेवटी ते विष्णू लोकात गेले आणि भगवान विष्णूंच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्या चक्रापासून सुटका करण्याची त्यांनी आर्तस्वरात प्रार्थना केली. भगवान म्हणाले, महर्षी, मी विष्णू चक्र अंबरीषाचे संरक्षणासाठी दिले आहे. आता माझा त्याच्यावर काही अधिकार नाही. तुम्ही अंबरीषाकडे जाऊन त्यालाच विनंती करा, तोच तुमचे रक्षण करू शकेल. दुर्वास ऋषी विष्णू लोकातून पुन्हा पृथ्वीवर अंबरीषाकडे आले. त्यांनी महाराजास साष्टांग नमस्कार केला आणि विष्णू चक्रापासून आपली सुटका करण्याची याचना केली. अंबरीषास अत्यंत लज्जित झाल्यासारखे झाले. त्याने तत्काळ त्या चक्रास स्वस्थानी जाण्याची आज्ञा केली. यानंतर सर्व विप्रांसह दुर्वास ऋषींना जवळ बसवून घेऊन सर्वांनी भोजन केले. यानंतर दुर्वास ऋषींनी अंबरीषाची स्तुती केली आणि ब्रह्मलोकी ते निघून गेले. या प्रसंगानंतर अंबरीषाने आपल्या विष्णुभक्त पुत्रांवर राज्यकारभार सोपवून आपण वनात निघून गेले. तेथे त्यांनी आपले मन आत्मस्वरूप भगवंतात लावले आणि या गुणरूप संसारातून ते मुक्त झाले. येथे अध्याय 4 ते 7 संपन्न झाले. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम.